विचार करा, एकाच ऑफिसमध्ये काम करणारे दोन सहकारी, दोघांचा पगारही जवळजवळ सारखाच. पण तरीही एक जण सतत नोकरी जाण्याच्या भीतीत जगतोय आणि दुसरा, तो अगदी निश्चिंत आणि आत्मविश्वासू आहे. त्यांच्यात नेमका फरक तरी काय आहे? चला, अहमद आणि सुमितच्या या गोष्टीतून हेच रहस्य आज जाणून घेऊया. हे वाक्य ऐकायला साधं वाटेल, पण यात खूप मोठं आर्थिक सत्य दडलंय. बघा, पगारावर आपलं घर चालतं, खर्च भागतात, पण खरी संपत्ती म्हणजे खरं आर्थिक स्वातंत्र्य हे ॲसेट्समुळेच मिळतं. कसं, तेच तर आपल्याला बघायचंय. तर भेटूया आपल्या आजच्या गोष्टीतल्या दोन पात्रांना, अहमद आणि सुमित. एकाच कंपनीत कामाला, पण दोघांच्या मानसिकतेत जमीन आसमानाचा फरक. एका बाजूला आहे अहमद, जो सतत काळजीत असतो. त्याला भीती वाटते की ही नोकरी गेली तर काय होईल. आणि दुसऱ्या बाजूला आहे त्याचा मित्र आणि मेंटॉर सुमित, एकदम शांत, आत्मविश्वासू. अहमदच्या मनात जो प्रश्न आहे ना, तोच कदाचित आपल्यापैकी अनेकांच्या मनात असेल. सुमित, तू हे कसं करतोस? तुला भीती नाही वाटत? चला, आधी अहमदच्या बाजूने विचार करूया. त्याची चिंता काय आहे ते समजून घेऊ. तो महिन्याला तब्बल 70,000 रुपये कमवतो. वाईट पगार नाहीये, बरोबर? पण तरीही त्याचा प्रत्येक दिवस एका दडपणाखाली जातो. कारण त्याचं संपूर्ण आर्थिक आयुष्य फक्त आणि फक्त त्या एका पगारावर अवलंबून आहे. आणि मग एक दिवस तो न राहून आपल्या मनातली भीती सुमितला सांगतोच. तो म्हणतो, मी खूप घाबरलो यार. जर माझी नोकरी गेली ना, तर माझं सगळं संपेल. मी रस्त्यावर येईन. ही फक्त पैशांची चिंता नाहीये, हे आहे एकाच उत्पन्नाच्या स्रोतावर अवलंबून राहण्याचं भावनिक ओझं. सुमित त्याचं सगळं बोलणं एकदम शांतपणे ऐकून घेतो. आणि मग तो जो पहिला सल्ला देतो ना, तो आपल्यापैकी अनेकांच्या एका मोठ्या गैरसमजाला थेट धक्का देतो. तो अहमदला एक अगदी साधा, सरळ प्रश्न विचारतो. तो म्हणतो, अहमद, ज्या बँकेच्या सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये तू इतके जपून पैसे ठेवतोयस, ते खरंच तुझं ॲसेट आहे की उलट एक जबाबदारी? आता हा प्रश्न ऐकून अहमद तर गोंधळलाच, पण खरं तर आपणही थोडं विचारात पडतो, नाही का? आपलं बँक खातं नक्की काय आहे, ॲसेट की लायबिलिटी? हे गणित समजून घेण्यासाठी ना, ही स्लाईड बघा. ही एक प्रकारची शर्यत आहे, जी आपले पैसे आपल्याच बँक खात्यात हरत आहेत. कसं? तर बघा, बँक आपल्याला साधारण 4% व्याज देते, पण त्याचवेळी एक चोर आहे जो आपल्याला दिसत नाही. ती म्हणजे महागाई. ती साधारण 8% वाढतेय. म्हणजे काय? आपले पैसे वाढत नाहीयेत, उलट त्यांची खरेदी करण्याची ताकद, त्यांचं मूल्य दरवर्षी कमी होतंय. सुमितने अहमदला हेच तर दाखवून दिलं की ज्या पैशांना तो सुरक्षित समजत होता, ते प्रत्यक्षात हळूहळू कमी होत होते. मग अहमदने विचारलं, तर मग खरं ॲसेट आहे तरी काय? आणि सुमितचं उत्तर खूप महत्वाचं आहे. तो म्हणाला, माझं पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं ॲसेट कोणतीही जमीन किंवा शेअर नाहीये, ते मी स्वतः आहे. आणि मग त्याने अहमदला सांगितलं, एक गोष्ट लक्षात ठेव, जगातली सगळ्यात भारी गुंतवणूक ती असते जी माणूस स्वतःवर करतो. आणि सुमित हे फक्त बोलला नाही, त्याने ते करून दाखवलं होतं. त्याने ओळखलं की आपल्या कंपनीला चांगल्या सेल्सवाल्यांची गरज आहे. तो कंपनीच्या ट्रेनिंगची वाट बघत बसला नाही. त्याने स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून सेल्स, लोकांना पटवून देण्याची कला आणि स्टोरी टेलिंगवरची पुस्तकं वाचली, कोर्सेस केले. आणि याचा परिणाम, तो फक्त एक चांगला कर्मचारी नाही राहिला, तो कंपनीसाठी एक ॲसेट बनला. आणि याच जोरात त्याला एका वर्षात तब्बल 3 प्रमोशन मिळाली. ही आहे स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करण्याची खरी ताकद. ठीक आहे, स्वतःची व्हॅल्यू तर वाढवली, पण त्यानंतर सुमितने आपला मोर्चा वळवला अशा ॲसेट्सकडे जे तो झोपलेला असताना सुद्धा त्याच्यासाठी पैसे कमवतील. आणि त्याची पहिलीच चाल खरंच खूप हुशारीची होती. त्याने या स्ट्रॅटेजीला एक भारी नाव दिलं, घोस्ट रेंटिंग. त्याने अहमदला समजावलं, अरे, प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करायला करोडपतीच असायला पाहिजे असं नाही. त्याने काय केलं, त्याने आणि त्याच्यासारख्याच विचार करणाऱ्या 4 सहकार्यांनी मिळून प्रत्येकी 10-10 लाख रुपये गोळा केले, एक 5 मजली इमारत बांधली आणि ती भाड्याने देऊन टाकली. बघा, याला म्हणतात गुंतवणुकीतलं टीमवर्क. आणि याचा रिझल्ट? आकडे तर खोटं बोलत नाहीत. अवघ्या 6 वर्षात सुमितने आपल्या 10 लाखांच्या गुंतवणुकीपैकी जवळपास 9,36,000 रुपये फक्त भाड्यातून परत मिळवले. आता सांगा, याला म्हणतात खरं ॲसेट, जे तुमच्यासाठी दिवस-रात्र काम करतं. आता सुमितचं पुढचं ॲसेट ऐकून तर अहमदला थोडा धक्काच बसला. सुमितने त्याला एक लिमिटेड एडिशन सोन्याचं घड्याळ दाखवलं. अहमदच्या मनात पहिला विचार काय आला असेल? अरे वा, हा तर उधळपट्टीचा कळस आहे, निव्वळ पैशाची बर्बादी.
पण थांबा, सुमितने त्यामागचं गणित समजावून सांगितलं. तो म्हणाला, हे फक्त टाईम बघायचं घड्याळ नाही, ही एक इन्व्हेस्टमेंट आहे. त्याने ते 5 लाख रुपयांना घेतलं होतं, पण ते सोन्याचं होतं आणि एक लिमिटेड, दुर्मिळ वस्तू होती. त्यामुळे त्याचा अंदाज होता की पुढच्या 5 वर्षात त्याची किंमत वाढून 8,42,000च्या वर जाईल. म्हणजे त्याने एका हौसेच्या, चैनीच्या वस्तूला चक्क नफा कमावून देणारं ॲसेट बनवून टाकलं. हे सगळं ऐकून अहमदच्या डोक्यात एक महत्वाचा प्रश्न आला. सुमित, हे सगळं ठीक आहे, पण या सगळ्या गुंतवणुकींसाठी सुरुवातीला पैसा आणला कुठून? आणि मग सुमितने आपलं चौथं आणि कदाचित सगळ्यात महत्वाचं गुपित उघड केलं. एक असं ॲसेट, एक असा साईड हसल जिथून या सगळ्या प्रवासाची सुरुवात झाली होती. आणि ही गोष्ट काही फार ग्लॅमरस नाहीये. त्याने काय केलं, एक जुनी सेकंड हँड ऑटो रिक्षा विकत घेतली आणि ती भाड्याने चालवायला दिली. बघा, एका एवढ्या लहानशा निर्णयामुळे त्याला महिन्याला तब्बल 18,000 रुपये एक्स्ट्रा मिळू लागले. आज त्याच्याकडे अशा 2 रिक्षा आहेत आणि त्यातून तो दर महिन्याला 35,000 रुपये कमवतो. हेच ते छोटंसं बीज होतं, ज्यातून त्याच्या गुंतवणुकीचा एवढा मोठा वृक्ष उभा राहिला. आता या सगळ्या गोष्टी एकत्र जोडून पाहूया. सुमितने अहमदसमोर आता जे चित्र ठेवलं ते पाहूनच एकापेक्षा जास्त उत्पन्नाच्या स्रोतांची ताकद काय असते हे कळतं. ही स्लाइड जरा नीट बघा. सुमितचा नोकरीतून येणारा पगार आहे 90,000 रुपये. ठीक आहे, पण त्यात जेव्हा फ्लॅटचं भाडं आणि 2 ऑटो रिक्षांचं उत्पन्न मिळवलं जातं तेव्हा त्याची महिन्याची एकूण कमाई होते जवळपास 2 लाख रुपये. आता लक्षात आलं, त्याचा पगार त्याच्या एकूण कमाईच्या अर्धासुद्धा नाहीये. आणि म्हणूनच सुमितला नोकरी जाण्याची अजिबात भीती वाटत नाही, कारण त्याचं आर्थिक स्वातंत्र्य कोणत्या एका कंपनीवर किंवा बॉसवर अवलंबून नाहीये. त्याने स्वतःचा एक मजबूत किल्ला बांधला आहे. सुमितच्या या संपूर्ण गोष्टीनं अहमदला जणू एक नवीन दिशाच दिली. भीतीतून बाहेर पडून आर्थिक स्वातंत्र्याकडे जाण्याचा एक रस्ता दाखवला. आणि आता जो प्रश्न सुमितने अहमदला विचारला होता, तोच प्रश्न आज आपल्या सगळ्यांसमोर आहे की या सगळ्यामधून प्रेरणा घेऊन आपलं पहिले ॲसेट कोणतं असेल.